नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर यापूर्वी आपण घेतला आहे इयत्ता 8वी मधील इतिहास विषयातील पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. तर पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की इंग्रज मराठी युद्ध आणि काही ब्रिटिश सत्तेचे जे भारतावर परिणाम झाले, दुहेरी राज्यव्यवस्थेचे असतील, त्यांच्या पार्लिमेंटच्या कायद्याचे असतील, ते आपण बघितले. इंग्रजांचे आर्थिक धोरण कशा पद्धतीने होते ते आपण पाहिले. तर उर्वरित जो भाग उरलेला होता, ज्यामध्ये असेल की जमीन महसूल विषयक धोरण, त्याचे जे परिणाम झाले, शेतीचे व्यापारीकरण इंग्रजांनी कसे केले, दुष्काळ झाल्यामुळे आणि इंग्रजांची सत्ता असल्यामुळे भारतावर काय परिणाम झाला, वाहतूक दळणवळणाच्या व्यवस्थेत कशा पद्धतीने इंग्रजांनी सुधारणा केली आणि त्याचे भारतावर कशा पद्धतीने परिणाम झाला, भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास कशा पद्धतीने इंग्रजांच्या सत्तेमुळे झाला आणि नवीन उद्योगधंद्यांचा विकास कसा झाला, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम इंग्रजी सत्तेमुळे कसे झाले. तर चला तर विद्यार्थ्यांनो, पहिला घेऊया ते जमीन महसूल विषयक धोरण इंग्रजांचे कसे होते आणि त्याचा परिणाम. इंग्रजांची भारतावर सत्ता स्थापन झाली, मग त्याचे काहीतरी परिणाम घडणार, चांगले घडतील वाईट घडतील, ते आता आपण घेणार आहोत. ते म्हणजे जमीन महसूल विषयक धोरण. तर पूर्वी कसं होतं, ज्याच्याकडे जमीन असे तो पिकवत असे धान्य आणि त्याच्यातून जे उत्पन्न येत असेल त्यातील ठराविक जो भाग असे, समजा 25% 30% जो भाग असे तो शासनाला जमा करावा लागेल, शेतकऱ्यांना. मग शासन ते उत्पन्न शेतकऱ्यांकडून गोळा करत असे, त्याला शेतसारा असे म्हटले जात. मग इंग्रजांनी हे काय केलं, डायरेक्ट 75% त्यांनी करणं, अशा पद्धतीने त्यांनी कायदे केले. दुष्काळ पडला तरी तुम्ही तेवढं द्यायचंच, असं धोरण त्यांचं होतं. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. म्हणजे खेड्यात सर्व 12 बालुतदार होते, सर्व लोक होती आणि त्यामुळे काय झालं की एक अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. बाहेरच्या जगाशी त्यांचा काही संबंध नव्हता खेड्यांचा. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाला गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे इंग्रज राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. बंगालमध्ये त्यांना प्रथमतः महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला आणि त्यांनी बंगालसारखा सुपीक प्रदेश त्यांच्या ताब्यात लागल्यामुळे भरपूर कर निर्माण झाला, पैसा निर्माण झाला आणि त्यांनी अख्ख्या भारतभर आपले राज्य पसरले. इंग्रज पूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जात असे. म्हणजे कशा पद्धतीने पीक आहे, जमीन कशी आहे, त्या पद्धतीने शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळत असे, भरू नका म्हणायचे. महसूल प्रामुख्याने धान्य रोपाने घेतला जाईल. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. म्हणजे जरी शेतसारा नाही भरला तरी जमीन काढून घेतली जात नसे. इंग्रजांनी मात्र सांगितलं, तुम्ही देत नाही ना, तू बाजूला उठ, आम्ही दुसऱ्याला करायला देतो जमीन, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. बघा, काय त्याचा संबंध नसताना इतक्या दुरून होऊन आपलं राज्य केलं. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्वाचे बदल केले. मग असं त्यांना काय वाटलं की हा महसूल वाढला पाहिजे, जेणेकरून पैसा जास्त येईल. इंग्रजांची जमीन मोजणी करून इंग्रजांनी काय केलं, जमिनीची मोजणी करायला चालू केली. जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली की एका एकराला एवढा शेतसारा तुम्ही द्यायचा. रोख रकमेत आणि ठराविक वेळेत, म्हणजे समजा मेच्या पूर्वी तुम्ही हे जमाच करायचं आणि ते पण रोख, अशी त्यांनी सक्ती केली. शेतसारा वेळेत तुम्ही नाही भरला तर तुमची जमीन जप्त केली, तुम्हाला तिथून हकलपट्टी करण्यात येईल. आणि तुम्ही त्या काळात कसं होतं, नोकऱ्या ते नव्हत्या, जर शेत जमिनीच काढून घेतली तर माणूस जगणार कसा, असा महत्वाचा प्रश्न होता. तरी इंग्रज आपल्यावर अन्याय करत होते. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. वेगवेगळ्या पद्धती होत्या. कायमधारा पद्धत असेल, आपल्याकडे वैयक्तिक गोळा करण्याची पद्धत असेल, अशा वेगवेगळ्या, खालसा पद्धत असेल पंजाबमध्ये, अशा वेगवेगळ्या पद्धती होत्या. सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे. मात्र शोषण मात्र सर्वत्रच होत असे. वेगवेगळे कायदे कानून करून शोषण होत असे. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट म्हणजे वाईट परिणाम ग्रामीण भागाच्या जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. हे शेतसारा भरण्याचं टेन्शन त्यांना जेव्हा येत असे की आता भरल्यानंतर आपले शेत निघून जाईल, मग कमी भावातही त्यांनी आपले माल विकू लागला की एकदा पैसे येऊ दे, ह्या वेळेत भरून रिकामध्ये म्हणजे आपली शेती तरी जाणार नाही. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण ठेवून कर्ज घ्यावे लागे. मग सावकार काय म्हणेल, बरं तुला पैसे देतो भरायला, पण तुझी जमीन माझ्याकडं, परत जर तू नाही भरलास तर ती मी घेणार, असं त्या पद्धतीने सावकार जमीन लुबाडू लागले. शेतकरी कर्जबाजारी झाले यामुळे. मग बघा, नवीन जमीन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतसारा वाढवला आणि ठराविक वेळेत आणि ठराविक असं शेतसारा भरणं त्यांना बंधनकारक होतं. मग अशा वेळी अशा बंधनामुळे शेतकरी दबावात येत
आणि व्यापारी लोक अशा दबाव त्यांच्यावर पाडून कमी दरामध्ये त्यांचे शेत पीक खरेदी करू लागले. शेतकऱ्यांना नुकसान होऊ लागलं आणि उर्वरित रक्कम त्यांनी सावकाराकडून जमीन गहाण ठेवून घेऊ लागले आणि अशा तऱ्हेने शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपली जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. त्यानंतरच ब्रिटिश सत्तेचा परिणाम झाला ते शेतीचे व्यापारीकरण झाले. शेती म्हणजे शेती झालं नाही. पूर्वी कसं होतं, शेती म्हणजे आपल्या खाण्यापुरते पदार्थ तयार करणे. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असे, म्हणजे खाण्याचे पदार्थ. हे अन्नधान्य त्यांना घराच्या वापरासाठी, गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. पण ब्रिटिशांनी काय केलं, कापूस, मेण, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. कारण की ब्रिटनमध्ये जास्त करून वापरले जाईल. त्या ठिकाणी कलर देण्यासाठी कपड्यांना वापरले जाईल. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा या नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण म्हणतात. तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय. तर अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा, अन्नधान्याचे पीक उत्पादन करण्यापेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके, तंबाखू, कापूस ही जी नगदी पिके आहेत, व्यापारी पिके, ती उत्पादन करणे म्हणजे शेतीचे व्यापारीकरण करणे हे इंग्रजांनी सुरू केले. आणि अशातही भारतीय शेतकऱ्यांना फायदा झाला का, तर नाही. तर भारतीय शेतकऱ्याकडून त्यांनी कमी दरात ते खरेदी करत आणि इंग्लंडमध्ये ते जास्त दराने विकत असत. मग अशा ठिकाणी ज्यावेळी इंग्रजांची सत्ता होती त्या काळात भारतात दुष्काळ आले. विचार करा, शेतकऱ्यांना किती वाईट परिस्थिती, उत्पन्नच काय नाही, मात्र शेतसारा भरावाच लागत असे. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी काहीच केलं नाही. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवरही फारसा खर्च केला नाही. आता प्रत्येक ठिकाणी पाणी योजना आहेत, पाणी पुरवठ्याच्या सोयी आहेत. त्या काळात काहीच नव्हतं, लाईटच नव्हते. मग अशा वेळी शेतकऱ्यांना समोर पर्यायच दिसत नव्हते, ते कर्जबाजारी होऊन जात. मात्र काही चांगलेही परिणाम इंग्रजांमुळे झाले, ते म्हणजे वाहतूक आणि दळण व्यवस्थेत सुधारणा झाली. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. आता ह्या सोयी सुविधा यांनी भारतीयांसाठी केल्या का, तर नाही. त्यांचं स्वतःच व्यापार वाढावं, सैन्यांना इकडून तिकडे घेऊन जाता यावं, यासाठी त्यांनी आधुनिक व्यापार आणि वाहतूक चालू केली आणि दळणवळणाच्या सुविधेत विकास घडवत नेला. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 मध्ये मुंबई ठाणे रेल्वे महामार्गावर आगगाडी धावू लागली. पहिली आगगाडी कधी ठरली, तर 1853 मध्ये मुंबई ठाणे रेल्वे महामार्गावर धावू लागली. त्याच वर्षी तारक यंत्राद्वारे संदेश पाठवण्यासाठी यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. म्हणजे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी एकदम तत्काळ संदेश पाठवण्याची सुविधा त्यांनी तारक यंत्राद्वारे सुरू केली. तारेद्वारे संदेश पाठवला जा. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे एकमेकांना जोडली. याप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. डाक व्यवस्था म्हणजे पत्र व्यवस्था. आता ही तार सेवा जी आहे विद्यार्थ्यांना, या तार सेवेमध्ये 1857 ला इंग्रजांना कुठे कुठे काय काय चाललंय हे कळत होतं ना. काय मुंबई मधल्यांना दिल्लीमध्ये कसे उठाव झाले हे तार यंत्राद्वारे लगेच कळालं. त्यांनी इथं लगेच सैन्य निर्माण केलं, इथं केलं. अशा पद्धतीने 1857चा उठाव मोडून काढला. पण भारतीयांकडे अशी कोणतीच सुविधा नव्हती एकामेकाशी संपर्क साधण्याची. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावरील दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. अशा पद्धतीने रेल्वेचा विकास झाला म्हणा, डाक व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडले जाऊ लागले आणि त्यामुळे एकीची भावना निर्माण झाली. त्यानंतरच आहे ती भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. तुम्हाला माहित असेल की पूर्वीपासून भारतातून अनेक माल, मसाल्याचे पदार्थ असतील, रेशीम कापड असेल, हे विदेशामध्ये, युरोपमध्ये जात होते आणि भारताची प्रगती होत होती. भारतातून इंग्लंड जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत. उलट इंग्लंडमधून भारतावर येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. समजा एखादी वस्तू तयार झाली आहे 50 रुपयाची, आता ही भारतात तयार झाली, ही इंग्लंडमध्ये विकायची आहे. इंग्लंडमध्ये विकायची आहे. आता इंग्लंडमध्ये जेव्हा ही विकणार तेव्हा त्याच्यावर कर लादणार, की 500 रुपये डायरेक्ट कर लादणार आणि इथे विकायला गेल्यावर 550. मग इंग्लंडमधली लोक ही खरेदीच करणार नाही. मात्र समजा इंग्लंडमध्ये एखादी वस्तू 50 रुपयाला तयार झाली, तर भारतात विकताना त्याच्यावर फक्त 5 रुपये कर लादणार आणि भारतात ती वस्तू 55 रुपयाला विकणार. मग भारतामध्ये लगेच लोक खरेदी करणार. त्यामुळे इंग्लंडमधल्या वस्तू भारतात खपत होत्या, पण भारतातल्या वस्तू इंग्लंडमध्ये खपत नव्हत्या. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार होत असे. म्हणजे यंत्रावर तयार झाल्यामुळे त्याच्या सगळ्या वस्तू समानच असतात, चुकत नाहीत
त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पन्न तयार होत होतं आणि त्याच्या कमी खर्चात त्यांच्यात तयार होत होतं. त्यामुळे ते ऑलरेडीच स्वस्त असतात आणि त्यात करही कमी लागे. त्यामुळे भारतीय कारागिरांना त्यांच्याशी स्पर्धा करणं खूप अवघड झालं. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडल्याने कारागीर बेकार झाले. तर कारागीर बेकार आणि उद्योगधंदे बंद का पडले? तर इंग्लंड सरकार भारतात तयार होणाऱ्या मालावर जास्त कर लादत असे, तर इंग्लंडमधून येणाऱ्या मालावर कमी कर लादत असे. त्याचबरोबर इंग्लंडमधील माल यंत्रांवर तयार होत असे, त्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर कमी खर्चात तयार होत असे. यामुळे भारतीय कारागिरांना त्याच्याशी स्पर्धा करणे अवघड गेले आणि त्यामुळे पारंपरिक उद्योगधंदे भारतातले बंद पडले. त्यानंतरचे भारतात दुसरे कोणते उद्योगधंदे इंग्रज सत्तेमुळे निर्माण झाले? इंग्रजांनी व्यापारीकरण आणले, औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली, इथेही त्याचे परिणाम झाले. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. त्यांनी भारतीय उद्योजकांना पुढे येण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला, पण अशा अडचणींना मात करूनही काही उद्योजक पुढे आले. त्यामध्ये आहे ते 1853 मध्ये कावोसजी नानाभाई दावर यांनी मुंबई पहिली कापड गिरणी सुरू केली. कावोसजी नानाभाई दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू केली आणि 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. बघा, कापड गिरणी मुंबईमध्ये स्थापन केली जेणेकरून इथं भारतात कापड तयार व्हावं. तागाचे जे कापड तयार होतं तेही तागाच्या वस्तू तयार करण्यासाठी स्थापन केलं. त्यानंतर रेल्वे रुळ तेल तयार करण्यासाठी स्टीलचा कारखानाही टाटानी चालू केला. कुठे चालू केला? तर जमशेदपूर येथे. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये या उद्योगधंद्याने हळूहळू सुरुवात झाली. त्यानंतरचं शेवटचं जे आहे की ब्रिटिश सत्तेचे भारतात सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम काय झाले? म्हणजे सामाजिक म्हणजे समाजामध्ये वेगवेगळे नियम होते, त्याच्यावर काय परिणाम झाले? संस्कृती जी आपली होती पूर्वीपासून चालत आली त्याच्यावर काय परिणाम झाले इंग्रजांमुळे, ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद म्हणजे सर्व मानव समान, बुद्धिवाद म्हणजे विचार करून वागणे, लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगणे, उदारमतवाद म्हणजे विरोधी लोकांचा मताचाही विचार करणे, या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. मग त्याचे परिणाम हळूहळू भारतातही उमटू लागले. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. मग इंग्रजांना इथं सत्ता जर गाजवायची असेल तर भारतात काय काय कसं कसं चालतंय समजून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांनी परंपरा, भारताची इतिहास, त्यांचे साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. मग यातील जो एक ब्रिटिशर होता तो विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. विल्यम जोन्स याने काय केलं? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. या ठिकाणी भारतीय संस्कृतीबद्दल ते विविध गोष्टींबद्दल त्यांनी अभ्यास करण्यासाठी ही संस्था स्थापन केली. मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. मग भारतीय विचार करू लागले की एवढे विदेशातनं येऊन यांनी आपल्या गोष्टींबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल अभ्यास करतात, तर आपण पण आपल्या संस्कृतीबद्दल अभ्यास करून त्यात काही बदल घडवणे गरजेचे आहे. मग त्यांनीही सांगायला लागले की भारतीय संस्कृतीमध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत, ते काढणे गरजेचे आहे. मग राजा राममोहन राय यांनी सांगितले की सतीबंदी म्हणजे नवरा वारल्यानंतर त्याची जी विधवा पत्नी होती तिला नवऱ्याबरोबर जायला जायचे, त्याला सती म्हणत असत. मग याला राजा राममोहन रायांनी विरोध केला की हे चुकीचं आहे, असं घडणं गरजेचं नाही. त्या काळात काय होतं, 80 वर्षाचा म्हातारा 12-10 वर्षाच्या मुलगीवर लग्न करत आणि हे लगेच मरून जातात, मग हिनं परत जाऊन सती जायचं, हे चुकीचं होतं. राजा राममोहन रायांनी या गोष्टीवर टीका केली आणि त्यांनी इंग्रज सरकारकडे मागणी केली. मग लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला 1829 मध्ये. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने काय केलं? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. मग असं सती गेलं नाही तर लोक त्याच्यावर अन्याय करत. मग पुन्हा काही समाज सुधारक पुढे आले, त्यांनी सांगितलं की विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा तयार करा जेणेकरून समाजात त्यांना स्थान भेटेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही. आणि लॉर्ड डलहौसीने हा कायदा मान्य केला, जे गव्हर्नर जनरल भारताचे होते, की विधवा पुनर्विवाह योग्य समजला जाईल. हे कायदे समाज सुधारण्यास पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. मग इंग्रजांना इंग्रजीच बोलता येत होते, त्यांना भारतीय भाषा सगळ्या शिकता येत नव्हत्या, त्यामुळे त्यांनी केली भारतीयांनाच इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.
आणि लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. म्हणजे इंग्रजी शिकवणाऱ्या शाळांमध्ये इंग्रजी विषय सुरू करण्यात आले 1835 मध्येच. शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख भारतीयांना करून देण्यात आली. हे तिकडचे जे विषय होते त्या गोष्टींची ओळख भारतीयांना करून दिली, जेणेकरून तिने इंग्रजांसारखे बनतील आणि इंग्रजांच्या सेवेत राहतील अशा पद्धतीने भारतीयांना तयार करण्यात आले. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना झाली. म्हणजे प्रमुख ठिकाणी त्यांनी महाविद्यालय स्थापन केली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. मग असे जे आधुनिक शिक्षण घेतले त्यांना भारतीय संस्कृतीतील उणीवा, चुका दिसू लागल्या आणि त्यांनी समाजात सुधारणा घडवण्यासाठी समाज प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिला तुम्हाला जर समजला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.